16 वर्षाचा कुमार, चेहऱ्यावरती मिसरूड फुटलेली नाहीये, दाढीचा लव गालावरती उमटलेला नाहीये। आणि त्या काळामध्ये अंतःकरणामध्ये शपथ घेतली की जोपर्यंत ही भारत माता स्वतंत्र होणार नाही, जोपर्यंत इन्कलाब जिंदाबाद हे नारे इंग्रज अधिकाऱ्याच्या समोर जाऊन त्यांच्या कानात घालणार नाही, तोपर्यंत आम्ही थांबणार नाही। भगतसिंग, सुखदेव, राजगुरू या तीनही स्वातंत्र्यवीरांना आपल्या जीवाची आहुती लावली आणि आपली प्रतिज्ञा पूर्ण केली। पुराणामध्ये प्रतिज्ञा होती भीष्मांची। भगवंताला आवाहन केलं होतं भीष्माने, देवा तुझी प्रतिज्ञा आहे की मी युद्धामध्ये शस्त्र हातात धरणार नाही। भीष्मांनी प्रतिज्ञा केली, देवा या भीष्माची, गंगापुत्र भीष्माची सुद्धा प्रतिज्ञा आहे की संपूर्ण भारतीय युद्धात तुला एकदा तरी शस्त्र धरायला लावीन, ही माझी प्रतिज्ञा आहे। दोन बाजूचं सैन्य उभा आहे समोर आणि भगवान परमात्म्याच्या हृदयस्थ असलेल्या अर्जुनाचा रथ भीष्मांच्या समोर आला। भीष्माच्या समोर आल्यानंतर भीष्माचार्यांनी एक बाण काढला, धनुष्याला लावला, प्रत्यंशा ओढली आणि तो बाण सई करत अर्जुनाच्या गेला। अर्जुनाचा नेम धरून सोडलेला बाण बरोबर अर्जुनाच्या डोक्याला लागला। अर्जुनाला मूर्छा आली आणि अर्जुन धाडकन खाली पडला। अर्जुन पडल्यानंतर भगवान परमात्म्यानं अर्जुनाकडे बघितलं, अर्जुन अर्जुन, पार्थ 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 म्हणत म्हणत देवानं आपला पितांबर धाडकन रणांगणात फेकला, रथाच्या खाली उडी मारली। अर्जुनाजवळ जाऊन बघितलं तर त्याच्या डोक्यातनं, डोळ्यातनं रक्त येत होतं। भगवंताने आपल्या पितांबरानं त्याचं डोकं रक्त पुसलं आणि भगवंताने अर्जुनाला त्याचं डोकं रथावरती व्यवस्थित केलं। आणि त्यानंतर चिडलेला, रागावलेला माझा कृष्ण एका रथाचं, मोडक्या रथाचं पडलेलं चाक होतं, चाक उचललं, हातामध्ये धरलं, बोटावरती धारण केलं, गरगर गरगर सुदर्शन चक्रासारखं ते चाक फिरू लागलं। बाकीचं सगळं सैन्य बघत होतं, अरे हा बाबा तर युद्धाच्या अगोदर बोलला होता हातात शस्त्र धरणार नाही, हे काय करतोय कृष्णा, असं करू नको, तुझी प्रतिज्ञा मोडू नको। अर्जुनाची मूर्छा जात होती, अर्जुन सावध होत होता। अर्जुनानं बघितलं भगवान परमात्मा रथाच्या पुढे गेला, भीष्मांच्या रथाजवळ गेला, अर्जुन पाठीमागून गेला, देवा कृष्णा कृष्णा कृष्णा, आणि भगवंतानं ते चक्र फेकणार तेवढ्यात भीष्माचार्य समोर आले। देवाला सांगितलं, देवा माफ कर, तो तुझा भक्त आहे आणि मग मी तुझा कोण आहे। भगवान परमात्मा थोडेसे राग आवर्ते झाले, हातात असलेलं चक्र बाजूला खाली ठेवलं आणि भीष्माचार्यांनी देवाच्या पायावरती नतमस्तक होऊन नमस्कार केला आणि कृष्ण परमात्म्याला सांगितलं, देवा अरे तुझी प्रतिज्ञा होती ना की शस्त्र धरणार नाही, तर आम्ही तुझ्या हवं, आमची प्रतिज्ञा होती तुला शस्त्र धरायला लावून। भीष्मांची प्रतिज्ञा भगवान परमात्म्यानं पूर्ण केली असं म्हणा, किंवा भीष्मांची प्रतिज्ञा भीष्मांनी पूर्ण केली असं म्हणा, कसंही म्हणा, पण भीष्मांनी आपली प्रतिज्ञा पूर्ण करून दाखवली। त्याच्यामुळे तेव्हापासून आपल्या जनमानसामध्ये एक वाक्प्रचार पडून गेला, भीष्म प्रतिज्ञा। भीष्म पण केला खरा, धनुर्धरा रक्षिले। प्रतिज्ञा सगळ्यांनी केली, प्रतिज्ञा पूर्ण बऱ्याच कमी लोकांनी केली। छत्रपती शिवाजी महाराजांनी हे प्रतिज्ञेचं शिवधनुष्य आपल्या काही मावळ्यांच्या सवंगड्यांच्या जोरावरती पेललं आणि ते अखंड पेलून धरण्याची किमया पुढे 50 वर्ष या मातीमध्ये होत राहिली। या मातीमध्ये त्या प्रतिज्ञेचा जागर करत असताना सगळ्या मावळ्यांनी महादेवाचं दर्शन घेतलं, देवळाच्या बाहेर आले, देवळावरती साष्टांग प्रणिपात करून अनिल महाराज सगळ्या मावळ्यांनी प्रतिज्ञा करायला सुरुवात केली। क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत
श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय हो छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय हर 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 हर. आणि त्यानंतर या मातीमध्ये 2 गर्जना फिरत होत्या. याचा आवाज याच्यात नाही मॉनिटर मध्ये. जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी ह्या जय घोषानं सगळ्या सह्याद्रीचा कडा भारून गेलेला होता. एक अमूर्त आगळा वेगळा संचार प्रत्येकाच्या हृदयामध्ये झालेला होता. आणि त्या संसाराच्या जोरावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ खोऱ्यामध्ये एक एक किल्ला आपल्या ताब्यात घ्यायला सुरुवात केली. शिवरायांनी प्रतिज्ञा घेतल्यानंतर शहाजी राजांनी सगळ्यात पहिलं शिवरायांना त्यांची मुद्रा दिली. इसवी सन 1642 ते 45 कालखंडाच्या दरम्यान स्वराज्यात शिवाजी महाराज हळूहळू हळूहळू एका एका किल्ल्याच्या पाठीमागे धावू लागले. सगळ्यात पहिलं स्वराज्याचं तोरण बांधलं ते तोरणागडाने. त्यानंतर आला कोंढाणा, त्यानंतर पुरंदर, त्यानंतर राजगड. असं करता करता शिवाजी महाराजांकडे 4-5 गड प्राप्त झाले. या दरम्यान एक घटना या मातेमध्ये घडली. राजेगावचा एक गुजर पाटील होता. त्यानं गावातल्या एका स्त्रीवरती हात घातला. ही बातमी राजांना कळाली. मावळ्यांनी सांगितलं महाराज असं असं झालं. आणि रांजाच्या पाटल्याला शिवाजी महाराजांनी दरबारात हजर केलं. दरबारात रांजाचा पाटील उभा आहे. शिवाजी महाराजांना डोळ्यात डोळं घालून बघितलं. का पाटील, जे ऐकतोय ते खरं आहे का? रांजाचा पाटील खाली बघत होता. पुन्हा आवाज टाकला महाराजांनी, पाटील खरं आहे का? जे ऐकलं ते वर बघा. रांजाचा पाटील वरती बघत नव्हता. शिवाजी महाराजांना कळालं गुन्हेगार जरी असला तरी त्याला त्याचं मत व्यक्त करायचा अधिकार माझ्या महाराजांच्या दरबारात होता. पुन्हा एकदा आवाज ठोकला, पाटील जे ऐकले ते खरं आहे का? वरती बघा. राजाच्या पाटलांना समोर बघितलं. समोर शिवाजी महाराजांचा लालबुंद झालेले डोळे, मूठ आवळलेले छत्रपती शिवराय सिंहासनावर बसलेले बघितले. राजाचा पाटील थैथै कापू लागला. महाराजांसमोर गेला, आडवा झाला. राजा चुकला, माफ करा, पुन्हा गल्लत होणार नाही. चूक झाली हे शब्द ऐकले. कळाला तो राजा स्वाभिमानी होता. गावातली प्रत्येक लेखबाळ आपली लेखबाळ आहे याची जाणीव ठेवून शिवाजी महाराजांनी आज्ञा दिली. सांगितलं, तानाजी जा, किल्ल्याच्या बाहेर याला ठेवा आणि याचा चौरंग बनवा आणि तो चौरंग स्वराज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत फिरवा. स्वराज्याच्या मातीमध्ये आपल्याच काय परकीय सुद्धा माणसानं या मातीतल्या स्त्रीला हात लावायची ताकद कोणी केली नाही पाहिजे. आणि तो चौरंग गावागावात फिरवला. राजाच्या पाटलाचे दोन्ही हात खांद्यापासनं आणि पाय गुडघ्यापासनं कापून तो चौरंग या महाराष्ट्राच्या मातीत फिरत होता. तारुण्याच्या उंबरठ्यावरती असलेल्या शिवरायांनी कमी वयामध्ये घेतलेली ही तसदी, ही जबाबदारी, ही जाणीव, ही काळजी, भले शिक्षा कठोर दिसत असेल पण त्या शिक्षेचा परिणाम इतका महाराष्ट्राच्या मातीला वळण देऊन गेला की या मातीत पुन्हा आप्तस्वकीयांनीच नाही तर परकीयांनी सुद्धा या मातीतल्या आपला स्त्रीकडे बघताना 1000 वेळेस त्यानंतर रांजाचा पाटील चौरंग डोळ्यासमोर ठेवला. नको बाबा, आपण जर या मातीतल्या कुणाला हात लावला तर तो हा राजा छत्रपती आपला सुद्धा चौरंग करेल. शिवराय त्या बाबतीत गाफील नव्हते. शिवरायांना हे मान्य नव्हतं कुणी एखाद्या स्त्रीला विनाकारण हात लावावं. या मातीत सहन झालं नाही. म्हणूनच म्हटलं गेलं, आऊसाहेब तुम्ही झाल्या नसत्या, छत्रपती झाले नसते तर वाटल्या असत्या आमच्या मुलीबाळी, बाटल्या असत्या आमच्या मुलीबाळी, नसतं राहिलं कुंकू कपाळी. आऊसाहेब तुम्ही जर झाल्या नसत्या तर नसते दिसले मंदिरावरती कळस, नसते दिसले मंदिरावरती कळस, नसते राहिले अन्नामध्ये तुळस. आणि आऊसाहेब तुम्ही जर झाल्या नसत्या तर नसता झाला राजा छत्रपती शिवराय, नसते झाले छत्रपती शिवराय काशी की कला जाती.
मथुरा में मस्जिद बसती, अगर एक छत्रपति नहीं होते तो सबकी सुन्नत होती, सबकी सुन्नत होती. राजाचा पाटील मेला. तेवढ्यात एक बातमी आली कानावरती, राज आपण घेतलेला राजगडाची सगळी व्यूहरचना आपल्यापैकी एकानं आदिलशहाला जाऊन सांगितले. पुन्हा राजे कडाडले. कोण आहे तो गनिम, कोण आहे तो आपल्यातला दगेबाज समोर आणा. शिवरायांनी त्याचं शिर कलम केलं आणि त्याचं शिर संपूर्ण गड किल्ल्यावरती फिरवलं आणि सांगितलं, याद राखा, हे स्वराज्याची माती आहे, ही या भूमिपुत्रांचं स्वराज्य आहे. या स्वराज्यात जर दगाफटका कराल तर अशी गती होईल. त्यानंतर शिवरायांशी पितुरी करण्याचं धाडस कोणी केलं नाही. महिलेला हात लावायची ताकद कोणी त्यानंतर दाखवली नाही. आणि त्या राजाच्या पाटल्याला हे शिक्षेचं फरमान देत असताना आता शिक्षा द्यायची म्हटल्यावरती FIR नोंदलेला पाहिजे. FIR नोंदला म्हटल्यावरती त्याच्यावरती अंमल झाला पाहिजे. अंमल झाला म्हणजे शिक्षा सुनावली. आज जशी जी शिक्षा दिली जाते ते कागदावरती लिहिली जाते. शिवरायाच्या काळात, शिवप्रभूच्या काळात सुद्धा राजाच्या पाटल्याला दिलेली जी शिक्षा होती ती आजही त्याचे दस्तऐवज उपलब्ध आहेत. राजाच्या पाटल्याला कागद शिवाजी महाराजांनी पाठवला आणि त्या कागदावरती शिवाजी महाराजांनी एक वाक्य लिहिलेलं होतं, पाटील बा, यानंतर या मातीत हेच चालणार नाही, कारण ही माती आता आदिलशाह, निजामशाह किंवा कोणा यवनाची नाही, तर ती माती राजा छत्रपती शिवरायांची. आणि कशावरनं, तर त्याच्यावरती शिक्का होता आणि त्या शिक्क्याला म्हटलं जातं राजमुद्रा. प्रतिपश्चंद्र लेखे व वर्धिष्णुर विश्ववंदिता शाहसनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते, मुद्रा भद्राय राज. प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे चंद्राची कला जशी रोज थोडी थोडी वाढत जाते आणि प्रतिपदेला पूर्ण चंद्र बहरतो, त्याप्रमाणे शहाजीचा पुत्र असलेल्या शहासुनो शिवस्य येशाम, शहासुनो, सुनो म्हणजे मुलगा, त्या शहाजीचा मुलगा छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचं हे राज्य आहे. आणि त्याची ती राजमुद्रेची ठसा त्या रांजेच्या पाटलाच्या कागदावरती उमटवून शिवाजी महाराजांनी सांगितलं, आता इथं माझं राज्य आहे. जसं गोकुळात कृष्णाने कंसाच्या सगळ्यांना सांगितलं, काग बघ रिठा यमुना सगळ्या मारल्या होत्या, पुतना मावशी मारली, अगदी तसाच काहीच चरित्र माझ्या राजांचं. अगदी ते दोन्ही प्रवाह काही अंश आपल्याला सारखे जाताना दिसतात. कृष्ण आणि शिवराय सारखे दिसतात. शिवरायांनी कोणती भेडभाड न ठेवता त्यानंतर मात्र शिवराय अगदी ताज्या दमानं समोर झाले आणि पुढे जाता जाता छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीच्या खोऱ्यामध्ये कूच करायचा प्रयत्न केला. शिवाजी महाराज जावळीत घुसलेले कळालं. आता त्यावेळेस जावळीमध्ये राज्य करत होता राजा चंद्रराव मोरे. त्या चंद्रराव मोरेला कळालं की कोणीतरी त्या मावळ प्रांतातला शहाजीचा मुलगा सरदार आहे, मातब्बर सरदार आहे, पण त्याचा एक मुलगा जो आदिलशहाकडेच चाकरी करतो, आदिलशहाचा चाकर असलेला एक सरदार, त्याचा मुलगा याच मातीतले गड किल्ले ताब्यात घेतोय. आणि शहाजी राजे यांना चंद्रराव मोरे यांना सांगितलं, तुमच्या मुलाला समजावून सांगा, तुम्ही आदिलशहाकडे चाकरी करता आणि तुमचा मुलगा आदिलशहाच्या ताब्यातले सगळे किल्ले स्वतःच्या ताब्यात घेतोय, त्याला स्वराज्य म्हणतोय, स्वतःची राजमुद्रा देतोय, स्वतःचे सवंगडी ठेवतोय, स्वतःची पालखी वाहतोय. हे काय चाललंय काय? शहाजीराज तुम्ही थोडं बघा, समजावून सांगा. शहाजी महाराज लक्ष घालत नव्हते. आपल्याला जिजाऊबा साहेब शिवाजीराजांचं चरित्र माहिती आहे, पण हे सगळं ज्यांच्या इच्छेनं चालू होतं ते छत्रपती शहाजी महाराज. पुण्यश्लोक छत्रपती शहाजी महाराज. शहाजी महाराजांचं नाव घेतलं तर निजाम थरथर कापायचा. शहाजी महाराजांवरती एवढे विनवण्या आरावण्या करून, विनंत्या करून आदिलशहा निजामशाहीतून शहाजीराजे आपल्याकडे वळवलेले होते. आदिलशहा आणि निजामशाह यांच्यात अनेक वेळा वाद, भांडणं, युद्ध व्हायचं. माझ्याकडे या, माझ्याकडे या, माझ्याकडे या. शहाजीराजांना घेण्यासाठी चढाओढ करणारे दोनही यावनी सत्ताधीश. त्या चंद्ररावांना सांगितलं, शहाजी तुमच्या मुलाला समजावून सांगा, जावळीत जर तो पुन्हा दिसला तर त्याचे पाय तोडू. शहाजीराजांना सांगितलं, तुम्ही आणि तो बघून घ्या, आपण आदिलशहाच्या दरबारी काम करतो, तो माझा मुलगा आहे, तो माझा मुलगा माझा ऐकत नाही.
एकदा टाळी वाजवा ना बसलेली मंडळी सगळ्या. आपण लक्ष देऊन ऐकत असलं तर आपल्या लक्षात येईल. चंद्ररावाने सांगितलं तुमच्या मुलाला समजावून सांगा. शहाजी राजांनी सांगितलं मुलगा माझा आहे पण माझा ऐकत नाही. त्याच्या कंसात आहे अनिल महाराज. मुलगा माझा आहे, मुलगा माझा ऐकत नाही. आणि कंसामध्ये ठेवलेलं होतं शहाजी महाराजांनी मुलगा फक्त त्याच्या आईचा ऐकतो. आणि त्याच्या आईने त्याला सांगितलेलं आहे बाळा हे राज्य हवे येतो श्रींची इच्छा आहे, जिजामासाहेबांची इच्छा आहे. आणि मग त्याच्या आईची इच्छा तो पूर्ण करणार आहे. त्याच्यामुळे त्याची बापाची इच्छा काहीही असली तरी चंद्रराव, शहाजी आणि शिवाजी यांचं ह्या गोष्टीवर मतैक्य होणार नाही. शिवाजीचे पाय तोडा नाहीतर शिवाजीकडनं पाय तोडून घ्या तुम्ही आणि तो छत्रपती शिवराय. शहाजीराजे बाजूला. 1948 1648 ची घटना आहे. आदिलशहाच्या दरबारामध्ये शिवाजी महाराजांचं नाव हळूहळू येऊ लागलं. 4 किल्ले घेतले होते. तोरणा घेतला, कोंढाणा घेतला, राजगड घेतला आणि मुंबार देवाचा असलेला रायगड राजगड सुद्धा महाराजांनी मिळवलेला होता. आदिलशहाच्या दरबारात कळलं की आपलेच किल्ले घेतोय. शहाजीराजे गैरहजर असताना एक दिवस तिथं सभा भरली आणि ती सभा भरल्यानंतर त्या सभेमध्ये त्या सभेचं दरबाराचं काम बघत होती बडी बेगम. ती बडी बेगम आली. त्या बडी बेगमाने सगळ्यांना बसवलं आणि बडी बेगमाने आवाज टाकला. मनहूस सिवा दक्कन का चूहा है कोई इस दरबार में जो दक्कन के सिवा को पकड़ के ला सके. शक्य झालं तर जिवंत आणा आणि नाही शक्य झालं तर मुर्दा. पण छत्रपती शिवा या दरबारामध्ये कोण आणतं सांगा मला. सैनिकाला आवाज दिला विड्याची परात समोर घेऊन ये. दोन्ही बाजूला खुर्चीवरती सिंहासनावरती बसलेले अधिकारी आहेत. तलवारी बंदिस्त असलेली सगळी मंडळी आहे. सगळ्यांच्या समोर एका मोठ्या चबुतऱ्यावरती एक भली मोठे परात ठेवण्यात आले. त्या परातीमध्ये काही विडे ठेवण्यात आले होते आणि बडी बेगम कडाडली. कोण या मातीमध्ये या दरबारामध्ये आदिलशाहीच्या जो छत्रपती शिवाजी स्वतःला म्हणून घेणाऱ्या आपल्या एका सरदाराचा मुलगा त्याला जिवंत किंवा मेलेला जो कोणी दरबारात आणून देईल त्याला ह्या आदिलशाहीच्या दरबारातून सगळ्यात मोठा सन्मान दिला जाईल. तिने आवाज टाकल्यानंतर तिथले उपस्थित सगळ्यांनी माना खाली घातली. शिवाजी महाराजांचं नाव सगळेजण ऐकून होते. शिवाजी महाराजांच्या नावानं धास्तावून होते. कोणी समोर येत नाही. त्या दरबारामध्ये बसलेले होते पिलाजी मोहिते, शंकरराव मोहिते, त्यानंतर जाधव घराण्यातले काही सरदार, काकडे कुटुंबातली काही मंडळी, घाडगे कुटुंबातले काही मराठा सरदार होती. ही सगळी मंडळी तिथं बसलेली. पण शिवाजी महाराजांच्या समोर जायची हिंमत नाही. तेवढ्यामध्ये कर 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 पायाचा आवाज आला, बुटांचा आवाज येऊ लागला आणि तो आवाज ऐकत सगळे जण त्या आवाजाच्या दिशेनं बघू लागले. आवाजाच्या दिशेनं बघत असताना भला मोठा धिप्पाड देहाचा एक मनुष्य त्या परातीपर्यंत गेला. त्यानं त्या परातीतला एक विडा उचलला, तोंडामध्ये टाकला आणि बडी बेगमला तो सांगत होता, बडी बेगम नाम बताओ उसका, क्या नाम है उसका, उस दक्कन के चूहे का. सगळेजण त्याच्याकडे बघत होते. बडी बेगमला सांगितलं सिवा नाम आहे कोणी. आणि मग त्यानं आरोळी ठोकली. जिवंत पकडेल किंवा मेलेला धरून आणेल पण हा अफजल खान आदिलशहाच्या या दरबारामध्ये आपल्या सगळ्यांसमक्ष त्यांच्या मृत्यूच्या पैजेचा विडा स्वीकारतो आहे असं म्हणून तो विडा घेतला, तोंडामध्ये घातला आणि तो दरबार तिथून उठला. शिवाजी महाराजांच्या गुप्तहेरांच्या माध्यमातून शिवाजी महाराजांना एव्हाना कळलेलं होतं. आपल्या पैजेचा आपल्या मृत्यूचा विडा उचलून अफजल खान महाराष्ट्रावरती येऊ शकतो. बहिर्जी नाईक आणि त्यांची काही 5-50 सवंगडी महाराजांनी कामाला लावली. शिवाजी महाराजांचं नियोजन बघा किती सुंदर आहे. शिवाजी महाराजांचं सैन्य होतं मुठभर कणभर, पण त्या कणभर मुठभर सैन्याने सुद्धा
मनभर असलेलं हे आदिलशहाचं सैन्य संपूर्ण धुळीस लावलेलं होतं ते फक्त नियोजनाच्या जोरावरती. अफजल खानाला मारायचं स्वप्न शिवाजी महाराजांनी 9 वर्षापूर्वी ठेवलेलं होतं. 9 वर्षापासून शिवाजी महाराज वाट बघून होते, कारण शिवाजी महाराजांना यापूर्वीच एक इतिहास माहिती होता. यापूर्वी एक घटना या मातीमध्ये अशी घडलेली होती. शिवाजी महाराजांचे थोरले बंधू थोरले संभाजी महाराज आदिलशहा सोबत एका युद्धावरती असताना त्या युद्धामध्ये एक दिवस आदिलशहानं शिवाजी महाराजांच्या थोरल्या भावासोबत युद्धाला गेले, सोबत आघाडी करायचे ठरवलं होतं. आदिलशहाच्या दरबार चाकरी करत असल्यामुळे सोबत स्वारीला गेले, सोबत हजारो सैन्य होतं. दोघं घोड्यावरती बसलेले त्या सैन्याला घेऊन गेले आणि ते युद्ध खेळत असताना आदिलशहानं दगा केला. संभाजी महाराजांच्या पाठीमागे घोडा लावला आणि संभाजी राजे थोरले संभाजी राजे अरण्याच्या बाजूने जात असताना सैनिक संभाजी महाराज यांच्यात अंतर बघून आदिलशहानं आपली तलवार काढली आणि संभाजी राजांच्या पाठीमागून आरपार केली. ही बातमी कळाली शहाजी महाराजांना, अत्यंत दुःख वाईट वाटलं. पण संभाजी महाराज मरण्याच्या अगोदर संभाजी महाराजांनी त्या लढाईच्या अगोदर एक शस्त्र बनवलं होतं. ते शस्त्र आपल्या दूतांकरवी गुप्तहेरांकरवी छत्रपती शिवरायांपर्यंत पोहोचवलं होतं. शिवाजी महाराजांच्या हातात ती वस्तू आली. शिवाजी महाराजांनी ते बघितलं. पत्रात मजकूर होता, धाकट्यास बक्षिसी, धाकट्यास प्रेम, हे 2 शब्द पत्रात लिहिलेले होते. शिवाजी महाराजांच्या डोळ्यात अश्रू आले. नियतीचं नियोजन बघा किती सुंदर असतं. संभाजी राजे थोरले यांनी एक शस्त्र बनवलं होतं. त्या शस्त्राचं नाव होतं वाघनख. ते वाघनख शिवाजी महाराजांना मिळालं. बातमी कळाली, युद्धात गेले. सखोल चौकशी केली असता शिवाजी राजांना कळलं युद्धात राजे गेले नाही, तर युद्धात कपटानं राजा मारले होते. आणि खात्रीशीर बातमी महाराजांच्या कानावर पडली की संभाजी महाराजांना अफजल खानाने मारलं होतं. ज्या सैन्यानं ही घटना डोळ्यानं बघितली, तो सैन्य शिवरायांच्या समोर येऊन शिवरायांच्या समोर शिवाई देवीच्या साक्षीनं सांगितलं, राजा हा साक्षीदार आहे. संभाजी महाराजांच्या पाठीमागे तलवार टाकली आणि संपूर्ण तलवार आरपार केली. राजा मागे वळून बघत होते. मागे वळून बघितल्यानंतर संभाजी महाराजांना आदिलशहा दिसला. घावरमी लागल्यामुळे कुठलाही प्रतिकार न करता तुमचे थोरले बंधू गेले. प्रचंड वेदना शिवाजी महाराजांना झालेल्या होत्या. आणि त्याच घटनेपासून शिवाजी महाराजांनी ठरवलं, ज्यानं दगा केला त्या 32 दाताच्या बोकडाला आई भवानी समोर जर कापून ठेवील तरच थोरल्या संभाजीचा हा भाऊ छत्रपती शिवराय. ही प्रतिज्ञा, ही खुणगाड बांधलेली होती. आणि त्या प्रतिज्ञेला साथ घालण्याकरता शिवाजी महाराजांचं नियोजन 9 वर्ष अगोदर सुरू होतं. 40,000ची फौज घेऊन आदिलशहाच्या दरबारात मोठा सन्मान घेऊन तो अफजल खान शिवाजी महाराजांकडे निघालेला होता. विजापुरातून निघालेला तो अफजल खान. अफजल खानाच्या बाबतीत थोडासा इतिहास आहे मंडळी. अफजल खान येत असताना त्याच्यासोबत 22,000 पायदळ होते, 12,000 घोडदळ होतं, 200 हत्ती होते, 500 उंट होते, काही मेणे होते आणि इतर लवाजमा, इतर बराच अशा प्रकारचं साहित्य त्याच्यासोबत होतं. काही व्यापारी होते, जनानखाना होता, सैनिकांचे काही कुटुंब कबिले होते. आणि हा लवाजमा महाराष्ट्राच्या मातीकडे येत होता. देवगिरीवरती जसं अल्लाउद्दीन खिलजीने 8,000 यवनांचा हल्ला केला, अगदी तसंच चित्र नियतीला महाराष्ट्राच्या मातीवर दिसू लागलं. उंबरठ्यावरती आलेला होता अफजल खान. अफजल खान येत असताना शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा दुसरा मुक्काम पडत होता. दुसऱ्या मुक्कामाच्या थोडासा अवधी शिल्लक होता. सूर्य मावळतीला गेलेला होता, रात्र सुरू होणार होते. अगदी त्या दोन्हीच्या संधी काळामध्ये शिवाजी महाराजांनी आपली माणसं पाठवली आणि अफजल खानाच्या त्या सगळ्या सैन्यामध्ये आघाडीवरती असलेला निशाणाचा ध्वज घेऊन चालणारा एक हत्ती होता. त्या हत्तीला विष देऊन महाराजांच्या माणसांनी, मराठ्यांनी मारून टाकलं. मराठ्यांनी हत्ती मारला, मराठ्यांनी आपल्या गोटात घुसून हत्ती मारला. ही बातमी अफजल खानाच्या सैन्यात गेली. काही सैनिक तिथंच गळून गेले. महाराज, अरे ये मराठे तो कुछ भी कर सकते हैं,
हुजूर मराठे आ गए और मराठों ने हत्ती मार दी. ही बातमी कळाली. पाठीमागे आदिलशाह पुन्हा दुसरा हत्ती पाठवून दिला. तो हत्ती आला. त्या हत्तीवरती पुन्हा निशाण लावलं. अफजल खान घाबरला नाही. अफजल खान म्हटलं मला माझ्यावरती विश्वास आहे. असे हत्ती मारले, सैनिक मारले, तरी शिवाजी समोर आला तर त्याला मी असा असा दाबेल, असा दाबून टाकेल. हत्ती नेल्यानं काय होतं? पोलादी पहार समोर आणली. जे सैनिक घाबरत होते की मराठे काहीही करू शकतात, त्यांच्या समोर पोलादी पहार धरली आणि सांगितलं जाओ तुम्हारे शिवाजी को देके आओ, उसे बोलो ये ले. आणि अशा हातात धरली आणि बघा म्हटला माझ्याकडे. आणि पोलादी पहार काही किलोची पहार होती महाराज. ती सामान्य माणसाला पहार उचलत नाही. आजची पहार ही फार छोटी आहे. त्या काळातली भली मोठी पहार, अफजल खानाच्या उंची एवढी पहार, पूर्ण भरीव लोखंडाची असलेली, ती सगळी त्या अफजल खानाला कर कर काडी वाकवावी तशी वाकवली. आणि ते वाकवलेला प्रकार पाहिल्यावर ते पुन्हा सैन्यामध्ये झोप चढला आणि पुन्हा घोषणा त्यांनी द्यायला सुरुवात केल्या त्यांच्या. अल्लाहू अकबर, अल्लाहू अकबर, नारे तकदीर, अल्लाहू अकबर. आणि या घटना, या घोषणा हळूहळू वाऱ्याच्या झुळकाबरोबर महाराजांच्या कानावर येत होत्या. एखादी गोष्ट आपण करायची ठरवली की नियती आपल्या पाठीमागे 100% उभा राहते, याची प्रचिती महाराजांना येत होती. ध्येय उराशी बाळगा, नियती ते पूर्ण करण्याकरता तुम्हाला 10 हत्तीचं बळ देते. फक्त आपण काहीतरी ध्येय समोर ठेवून वाटचाल सुरू केली पाहिजे, प्रयत्न केले पाहिजे. काहीतरी केल्याशिवाय जय जयकार होत नाही. काहीतरी प्रयत्न घेतल्याशिवाय यश मिळत नाही. बरेच मुलं हा विचार करतात की महाराज आम्हाला हे करायचं, काहीतरी करायचं, याच्यामध्ये बराच वेळ जातो. फार वेळ न घालता पटकन निर्णय घेऊन कृतीला प्रारंभ केला पाहिजे. जर कृती आपल्या बाजूने पडली तर यश, आणि कृती आपल्या विरोधात पडली तर अनुभव मागे उरतो. पण आपण अगोदर आरंभ केला पाहिजे. शिवाजी महाराजांनी त्यानंतर दुसरी चाल खेळली. अर्ध्यात आलेला अफजल खान आहे. अर्ध्यात आल्यानंतर शिवाजी महाराजांनी आपले पंडित पाठवले. गोपीनाथ पंतांना पाठवलं. पत्र लिहिलं शिवाजी महाराजांनी. शिवाजी महाराज पत्र लिहित असताना शिवाजी महाराजांच्या हातात अफजल खानाचं पत्र आलं. अफजल खानानं त्याच्यात लिहिलेलं होतं, आदिलशहाचे घेतलेले किल्ले, आदिलशहाची तुम्ही पकडलेली माणसं, हे सगळं आदिलशहाला परत करा आणि त्यानंतर आम्हाला खंडणी द्या. असं जर केलं तर तुमच्या जीवितास बरं राहील, अन्यथा तुमच्या जीवितावरती बेतेल. पत्राचा मजकूर शिवाजी महाराजांना प्राप्त झाला. शिवाजी महाराज पत्र लिहितच होते. मजकूर वाचल्यानंतर पत्र लिहायला सोपं झालं. मोजक्या शब्दात पत्र लिहू लागले आणि शिवाजी महाराजांनी त्यात लिहिलं. गोपीनाथ पंतांनी रेखाटलं. गोपीनाथ पंत लिहितात, शिवराय सांगतात, आदिलशहा तुमचं स्वागत आहे. आमचे आबा आणि तुम्ही मित्र आहात. या नात्यानं तुम्ही आम्हाला काकासारखे आहात. प्रत्येकच वेळेस मनगट आणि प्रत्येकच वेळेस तलवार काढायची नसते. तलवार कुठे काढायची, मनगट कुठं आवळायचं, हे शिवचरित्र आपल्याला शिकवतो. आणि शब्दाचा खेळ सुरू केला महाराज. संभाजी महाराजांना 16 भाषा येत होत्या आणि माझ्या छत्रपती शिवरायांना सुद्धा. मराठी भाषेतला सगळ्यात पहिला मराठी शब्दकोश जर कोणी निर्माण केला असेल तर तो कोण्या साहित्यिकानं किंवा संतांनी नाही केला. अभिमानानं सांगावंसं वाटतं, या छत्रपती शिवप्रभूनं मराठी भाषेचा सगळ्यात पहिला शब्दकोश तयार केला. राज्य कारभाराची भाषा ही पहिले फारसी होती, नंतर थोडीफार अरबी येते ना येते शिवरायांनी ते ताडकन बाजूला केलं आणि रयतेस राज्य सुसह्य किंवा सोपं व्हावं म्हणून शिवाजी महाराजांनी ते मराठीत सुरू केलं. मराठीचे बोल कौतुके 7व्या-12व्या शतकात आणि तेच या युद्धाच्या रणधुमाळीत माझ्या छत्रपतींनी 16व्या शतकात पत्र लिहिलं. काका मला तुमची भीती वाटते, तुम्ही मला वाचवा. नंतर हेच पेशवाईत उमटलं असावं.